Yes. Hello. Welcome back to the channel. Again, Sunday. डेडलिफ्ट मारणार आहे आपण आज. लास्ट लास्ट संडेला 125 गेलता. आज 130 किंवा 135. प्रॉब्लेम काय आहे? मी काल स्क्वॉट्स मारले ऑलमोस्ट 6 7 8 8 9 महिन्यानंतर. लोअर बॅक माझी पेन करत होती काल. आता ठीक आहे. वी कॅन डू डेडलिफ्ट. मजा येणार आहे आज मी. कारण की मी आज रँडम व्हिडिओ स्टार्ट करण्यापेक्षा पॉईंट्स काढून ठेवलेत. ते पॉईंट वाईज स्क्रिप्ट नाही आहे ऑब्व्हियसली, दिस अनस्क्रिप्टेड, बट पॉईंट्स असं काय कधी कधीतरी होतं की लाईक काय बोलू तेच समजत नाही. बट आज आपल्याकडे स्क्रिप्ट आहे मित्रांनो. तर आपल्याला आज प्री वर्कआउट बनवायचं आहे. आज काय रोज बनवतो, काय बोलतोय. 15 मिनटं नंतर हिट होणारा प्री वर्कआउट. तर वॉर्मअप करून घेऊ. आणि मी हा घेतो बिग डॅडी ब्लॅक बीचचा इन्फ्रेनो. तर नॉट अ प्रमोशन गाईज, पाहिजे तर घ्यायला नका घेऊ. चांगलं आहे म्हणजे लाईक जर तुमचा हेवी वर्कआउट नसेल तर नका घेऊ ऑब्व्हियसली. कारण की ते नंतर झोप नाही येणार. मी जेव्हा फर्स्ट टाइम घेतलं तेव्हा मला झोप नव्हती आली. तर एकदा आता ते यूज टू झालं आहे थोडाफार. आणि गरज लागली तरच घ्या, विनाकारणी नका घेऊ प्री वर्कआउट. नाही तर ते युटिलाइज नाही केलं ना तुम्ही तर ते झोपला प्रॉब्लेम होईल. पण प्री वर्कआउट चांगला आहे हा. बट जेवढा यूज केला मी आज 19वा दिवस आहे. येस, टुडे इज 18th डे ऑफ कमबॅक. जल्दी ही 21 डेवाला स्पेशल असणार काहीतरी, कारण की ती एक हॅबिट बनणार. लेट्स सी. हो गया, करूया. थिंकिंग 135ला एक रॅप तरी जायला पाहिजे. मी तशी अपेक्षा ठेवून आलो स्वतःकडनं. आणि यार प्रशांत, ऑब्व्हियसली प्रशांतचा एक सजेशन होता की मेक अ क्वालिटी कॉन्टेंट. ब्रो, आय डोंट नो व्हॉट इज क्वालिटी कॉन्टेंट. म्हणजे काय बनवू, इंस्टाग्रामवरती हल्दी टाकू लाईक ग्लासमध्ये आणि टन 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 टन. वो नहीं करना है भाई. मैंने एक बार ही कुछ तो बकचोदी वाला कंटेंट डाल दिया था यूट्यूब पे, सॉरी इंस्टाग्राम के रील पे, और वो 98 मिलियन गया था. तो वैसे काम करके मैं व्यूज़ ऑब्वियसली ले सकता हूँ. अभी मेरे व्यूज़ बहुत डाउन है, बट तभी भी आई एम कंसिस्टेंट. तो देखते हैं. मुझे ऐसे कुछ काम नहीं करने जिससे रिस्पेक्ट ना मिले. इंस्टाग्राम पे कभी भी क्या भी चल सकता है. वी डोंट नो क्या चलेगा. तो इसलिए आई एम एक्सपेरिमेंटिंग बेसिकली, बिकॉज आई एम बिगिनर राइट नाउ. मुझे आदत नहीं है कंटेंट क्रिएशन की. तो देखते हैं, जो वर्कआउट करे कभी तो फटेगा ना. ऐसे थोड़ी कि कुछ भी नहीं फटेगा, कुछ तो फटेगा. और इम्प्रूव कर रहा हूँ मैं हर एक रील में, हर एक व्हिडिओ में. सो बघू. खरं बोलू तर मी स्वप्नील, माझा जिम पार्टनर, तुला संडेजला खूप जास्त मिस करतो. मी ना, एक चांगला जिम पार्टनर असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण की ना, स्वप्नील आणि माझा जो गोल आहे आणि सेम माइंडसेटवाले आम्ही. तर स्वप्नीलला टायफॉइड असून सुद्धा तो जिममध्ये आलेला माझ्यासोबत. ठीक आहे, त्या काइंड ऑफ मोटिवेशन त्या लेवलचा तो तुमचा माइंडसेट चेंज करतो. जसं मी त्यासोबत राहतो ना, तर स्वप्नील एकच मोटिव्ह घेऊन येतो जिममध्ये की मला फक्त जाऊन जिममध्ये बसायचं आहे. बाकी नंतर मी वर्कआउट करून घेईल त्याकडनं कसं करायचं ते. मी त्यावेळेस त्याला टायफॉइड असून सुद्धा तो जिममध्ये आला आणि त्यांनी माझ्यासोबत वर्कआउट केला आणि फुल 100% टील फेलियर माझ्यासोबत आणि माझ्या एवढा. तर तो सिरियसली रिस्पेक्ट ब्रो. लाईक इफ यू वॉचिंग दिस, रिस्पेक्ट. कारण की त्यांनी खूप पुश केलं आहे मला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये. जर स्वप्नील नसता माझ्या स्टार्टिंगपासनं या जिममध्ये, तर खूप अवघड होतं मला कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट करणं. बिकॉज तो कॅमेरा अँगल्स बघतो, तो कॅमेरा बघतो, तो शूटिंग बघतो, सपोर्टला पण तो असतो, पुश पण तोच करतो, मोटिवेशन पण मला देतो आणि हेल्प पण करतो खूप जास्त. तर स्वप्नील आय थिंक माझे जास्त जिम पार्टनर राहिलं नाही आहे. मी 2018 पासून करतो आहे. आणि माझे जिम पार्टनरचा विचार केला तर एक
किंवा 2च राहिले आतापर्यंत. पण स्वप्नील एक अशा माइंडसेटचा पोरगा आहे, तो पुश करतो आणि ऑब्व्हियसली ते मोटिवेट करतं एक लेवलवरती. तुमचा माइंडसेट आणून ठेवतो की लाईक करायचंय तर करायचं. एक सेट लाईक लॉकड इनवाला फेज तिकडे आणून सोडतो. तिथे खूप इम्पॉर्टंट आहे. एक चांगला जिम ब्रो असेल, तुमचा माइंडसेट चांगला बनतो. दॅट्स खूप बडबड केली मी आता. आता लेट्स गो. जर तुम्हाला वे प्रोटीन आणायचं कंटेनरमध्ये, तर एक प्रो टिप आहे. असं ओला असतो आतमधनं तुमचा शेकर, राईट, तुम्ही धुतल्यानंतर. तर ना तुम्ही जर त्यामध्ये वे प्रोटीन टाकून आणलं रिकामा, तर तो वे प्रोटीन पूर्ण मॉइश्चरला चिटकतो. त्यापेक्षा पहिला क्रिएटिन टाका, पूर्ण बॉटलमध्ये हलवा, जो पण मॉइश्चर आहे त्या जागेवरती क्रिएटिन सेटल होईल. नंतर वे टाकून त्याला लॉक करून आणा. द पीपल हू नो मीज, त्यांना माहिती आहे मी पुलअप आधी 15-15 किलोची प्लेट एक्स्ट्रा टाकून मारायचो. अनफॉर्च्युनेटली मला आत्ता 1-2 पेक्षा जास्त पुलअप जात नाही, कारण की बॉडी वेट पण खूप वाढलं आहे. आणि पुलअप आय गेस ना सवय असते, माझी सवय तुटली आहे. पुलअप इज ऑल अबाउट हॅबिट. जर तुम्ही रोज करताय ना, तर ती हॅबिट होते. तर पुलअपची हॅबिट असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण की पुलअप तुमची ओव्हरऑल बॅक डेव्हलपमेंटसाठी इम्पॉर्टंट आहे. फंबल. I'm on my prime, I'm feeling like Steph. I get my shot and I promise it's wet. Waited too long, but I told him I'm next. I need my bag, just want me to check. 3-3च जात आहेत फक्त. ओनली 3 रॅप्स. मी सकाळी साकेत गोखलेचा व्हिडिओ बघितलेला. त्यामध्ये व्हॉट ॲक्च्युली हॅपन्स की 4 वीक त्यांनी काहीच अपलोड नव्हतं केलं साकेतने. आणि साकेत माझा एक स्टार्टिंग फेज असतो ना वर्कआउट करायचा, त्यामध्ये साकेतकडनं मी पुश पुल लेगचा जो स्प्लिट होता तो फॉलो करायचो. तर ना ॲक्च्युली साकेतला न्यूरल प्रॉब्लेम समथिंग काहीतरी झालेलं, आणि ती खूप भयंकर डिसीज होता. काहीतरी डिसीज होता, काय माहिती काय झालं होतं. पण लाईक 4 वीक्स घरामध्ये बसणं अँड त्याला डॉक्टरने बोललं की आता तो हेवी लिफ्ट पण नाही करू शकत. आय वॉज लाईक, आणि एकदम असं झालं ते लाईक काही सिम्टम्स म्हणजे एका रात्रीमध्ये असं एकदम चालू धाप 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 सगळं होत गेलं. आणि नंतर इन द एंड ऑफ द डे 4 वीक्स त्याचे पूर्ण घराच्या आतमध्ये गेले. तर मी पूर्ण त्याचा तो व्हिडिओ बघितला 40 मिनिटाचा, त्यामध्ये त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं. तर त्यानंतर मला फक्त एवढंच समजलं की लाईक तुम्ही सकाळी जेव्हा पण उठता ना, बी ग्रेटफुल की तुम्ही यू आर हेल्दी. बी ग्रेटफुल फॉर दॅट. तुमचे हातपाय काम करतायत, तुम्हाला काय आजार नाही आहे, जॉईंट पेन्स नाही आहे, काहीच नाही आहे. इफ यू आर नॉर्मल ना, तर काही पण तुम्ही काम करताल तर त्या गोष्टीमध्ये 100% द्या. बिकॉज लाईफचा काहीच भरोसा नाही आहे, कधीही काही होऊ शकतं. तर जी पण गोष्ट तुम्हाला करायची आहे त्यामध्ये 100% द्या. कारण की साकेटचा व्हिडिओ बघितल्यानंतर माझं खरेच डोळं उघडलं ॲक्च्युली. कारण की इतका हेल्दी लाईफस्टाईल आणि डिसिप्लिन राहणारा माणूस, पोरगा, लाईक ही इज जस्ट 24, त्याला असा ॲडमिट वगैरे, आणि ते पण 4 वीक्स, इट्स नॉट नॉर्मल. कारण की जस्ट 24 एज, लाईक या 24 एजमध्ये इतका डेंजरस हेल्थ इश्यूज. लाईक मी साकेचा तो सिरीज फॉलो करतो, त्यामध्ये तो फुल स्टॅक मारायचा गोल होता, त्याचा पूर्ण मशीनचा फुल स्टॅक मारायचा गोल होता एंड ऑफ द इयर. आणि आता डॉक्टरने सांगितलं की तो हेवी लिफ्टच नाही करू शकत. 4 रेप मॅक्स, 3 रेप मॅक्स, 7 रेप मॅक्स नाही करू शकत. तर ते हार्ट ब्रेकिंग होतं कुठेतरी मला पण ॲक्च्युली. कारण की ना ते बोलतात ना की ज्याला बघून ज्याला बघून स्टार्ट केलं आहे, त्याला बघून ऑब्व्हियसली सर्व गोष्टी समजल्या आहेत. तर त्यासोबत असं सगळं होणं इज लाईक, आय फेल्ट बॅड फॉर हिम. बट काय करणार, तो आहे आता परत ट्राय करतो आहे कमबॅक करायचा.
बट अगेन नो हेवी लिफ्ट्स. पण ठीक आहे, गॉड ब्लेस हिम. लवकर बरा होईल, झाला आहे तो ऑलमोस्ट. वर्कआउट पण स्टार्ट केला आहे त्याने. तर बघू, लवकर व्हायला पाहिजे. नीट अरे तो काय बोलू, फेवरेट कॉन्टेंट क्रिएटर थोडा तर एक असं वाटतं मनामध्ये की लाईक शिट. बट बघू, ही इज स्ट्रॉंग, ही विल फिगर इट आउट. आय नो, नॉट डन यट. लाईफमध्ये डाऊनफॉल्स येतात ऑब्व्हियसली. आणि असं नाही की माझ्या लाईफमध्ये नाही आलं, माझ्या लाईफमध्ये खूप डाऊनफॉल्स आलेत. आणि अशा सिच्युएशन्स आलेत की ते माझ्या हातामध्ये कंट्रोलेबल नाही आहेत. पण नेहमी एक डोक्यामध्ये होतं की असं राहून नाही चालणार, राईट. कारण की ना, लाईफमध्ये माझ्या लाईक एक 6 महिन्याचा फेज होता, फ्रॉम डिसेंबर ऑफ 2024 ते त्यानंतरचे 5 महिने माझ्यासाठी इतके अवघड होते ना की मी लिटरली आय लॉस्ट पीपल्स ॲक्च्युली. आणि मी डिप्रेशन फेजमध्ये पूर्ण होतो. आणि लाईक होतं, इट्स हॅपन्स. तर तेच आहे की सिच्युएशनसोबत फाईट करा आणि वरती या. देर इज अ असंच बसून राहिले तर काय नाही होणार ॲक्च्युली. तुम्ही असं बसून राहा, काहीच ना करू, लाईफ तुमची बरबाद होणार आहे. तर काहीतरी करा, नाही का. एक हे झालं म्हणून मी असंच बसलो तसंच बसलो. कारण की जो माणूस, मी सांगतो तुम्हाला एक गोष्ट, जेवढा मोठा डाऊनफॉल येतो ना, तेवढाच मोठा तुमचा कमबॅक असायला पाहिजे. कारण की ना, लोक तमाशा बघायला आहे. तुमचं कितीही काहीही प्रॉब्लेम होत असेल, लोक फक्त तमाशा बघायला आहे. लोकांना काहीच घेणं देणं नाही तुमच्या मेंटल हेल्थमध्ये काय चाललं, तुमचे फॅमिली इश्यूज, तुमचे इश्यूज, तुमचं पर्सनल प्रायव्हेट वॉटेवर. लोकांना फक्त मजा येते गंमत बघायला. तर स्वतः एक माइंडसेट क्लिअर ठेवा की लाईफमध्ये जेही तुम्ही काही करताल, विचार करून करा, डोकं जागेवर ठेवा. लोकांचं ऐकू नका, कारण की एक लोकांचं ऐकून तुम्ही काहीही डिसिजन नका घेऊ. 4 लोकांना विचारा, जे एक्सपिरियन्स्ड आहे, ज्यांनी ऑलरेडी केलं त्यांना विचारा. म्हणजे कसं आहे, ते एक्सपिरियन्स शेअर करतील तर तुम्ही त्या चुका नाही करता. तर एक्सपिरियन्सकडनं शिका. आणि इट्स नॉट लाईक एकदा फेल झालं की यू आर लूजर. ट्राय करत राहा, एक ना एक दिवशी तर सक्सेस तर भेटणार आहे. पण तेच एक टेस्ट असते ना, की किती वेळा करू शकतो. डाऊनफॉलला घेऊन नका बसू. ट्राय टू कम बॅक. ॲटलिस्ट जर तुमच्याकडं एकदम तुम्ही अनडायरेक्टेड झाले असताल ना, की लाईफमध्ये काय करायचं माहितीच नाही, तर तुम्ही जिममध्ये येऊ शकता. कारण की जिममध्ये जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट्स भेटतात ना, तर ते रिझल्ट विजिबल असतात. तर तुम्हाला अनडायरेक्टेड होत असेल ना लाईफमध्ये, की काय करू माहीतच नाही, तर तुम्ही जिममध्ये येऊन वर्कआउट केलं तर थोडा स्ट्रेस पण कमी होतो, तुमची हेल्थ पण चांगली राहते. बस. तर चालू करूया डेडलिफ्ट. खूप भाषण केलं मी. फर्स्ट वॉर्म सेट 70 kgs या. थोडा लाईटच वॉर्म करतोय. लोअर बॅकला जरा समजेल तरी मला मारू शकतो की नाही. लेट्स गो फॉर 5 reps वॉर्म. चल, 1 2 3 गो. नाइस. ये स्ट्रैप्स अच्छे है भाई मेरे से, जिम का है ये. 3 reps. डन. गुजर गया. हाँ, कोई नहीं, फर्क नहीं पड़ता. बी रियल. हाँ, अरे कोई नहीं, कोई नहीं. एक अच्छी जिम होना, ये बहुत इम्पोर्टेंट होता है. ये मैं बहुत लेट जाना,
क्योंकि कभी उतना नोटिसेबल लगा नहीं मुझे कि अच्छा जिम लगाना। मुझे पहले से लगता था कि लाइक कैसे भी जिम लगाओ बॉडी तो बनानी है, बट बॉडी बिल्डिंग खुद में एक बहुत बोरिंग प्रोसेस है, जिसको थोड़ा अच्छा बनाने के लिए आपका जो एम्बियंस होता है लाइक बड़े जिम में, वो अलग होता है। वो कुछ पड़ी नहीं है, सीरियस बंदे बहुत कम मिलते हैं। तो मेरा सुबह ट्रेन करने का भी यही एक मोटिव था, क्योंकि जो बंदे सुबह जल्दी उठ के जिम आते हैं ना, रहेंगे वैसे बंदे तुम्हें मोस्टली सुबह मिलेंगे, क्योंकि वो सुबह अपनी नींद सेक्रीफाइस करके जिम में आ रहे हैं। वो बोलते हैं ना, नहीं मन करा तभी भी जाना, वही एक टर्निंग पॉइंट होता है। दैट्स वाई अगर सपोर्ट है ना आपको, अगर आप सच में करना चाहते हो तो लोग आपको सपोर्ट करेंगे, बट यू हैव टू डू इट। तो कंसिस्टेंट रहना है भाई, वही करना है बस। दैट्स इट। Cable was mine, I ain't taking less. I told them all I'm as real as it gets. Shit be shit, dog, I'm cutting the net. I thought I told them I came for my spot. They told me time is like money, that's why I done made it. I sweat it, I'm spending a lot. They never seen the hours I put in. It feels heavy. One rep. Get here, they only to see what I got. I spent my time in the lab all this winter. I sweated the summer is gonna be hot. I cannot lie on this shit. I paid a lot for this shit. They got some money to spend. I got some money to get. I gotta talk on this shit. I swear I told them. I feel like I'm in the league. Just keep making these hits. Took a little break, but I swear that I'm back. Going ask anybody, put a city on the map. They was trying to call when they sent a contract, but I never reply unless it's sent it for the max. Everything I said, man, they know it's all facts. Told them if they get verse and they go and get text. Told them last year that I'm coming for it all. Go and check the numbers, dog, I'm putting them fast. Yeah. I'm on time, I'm feeling like Steph. गुड। फॉर्म में मुझे 10% का डिफरेंस लगा। 10% और बेटर हो सकता था। थिंकिंग टू गो फॉर वन मोर सेट। चलो उनको ये ग्रिप ट्राई करना है। इसमें होगा नहीं शायद, ये होगा कि नहीं होगा। नहीं, मजा नहीं आया। एनर्जी लेवल्स थोड़े डाउन हो रहे हैं। एक रेप और बस, एक रेप और फिर आज का खत्म। चलो I get my shot and I promise it's wet. Waited too long, but I told them I'm next. I need my bag, just run me the check. Cable was mine, I ain't taking less. I told them all I'm as real as it gets. This shit be shit, dog, I'm cutting the net. थोड़ा बैंड हो रहा है। Let's see. आज का संपा। Here we are. वर्कआउट खत्म आता। अरे हां, मला मागच्या ब्लॉगचे संडेचे काहीतरी क्वेश्चन्स होते, काही म्हणजे 2-3 राहिलेले। फर्स्ट एक क्वेश्चन होता, हाईट कशी वाढवायची, वेट कसं वाढवायचा। बेसिकली हाईट तुझं जेनेटिक असतं, तर त्याला वाढवायला लक्ष नको देऊस, कारण की ते खूप हार्ड आहे। जे करू शकतोस अंडर 21 असेल तर, पण नको, त्याचं मी सांगणार नाही, कारण की मलाच नाही माहिती, ठीक आहे।
आणि वेट इज ऑल अबाउट तुझं मेटाबॉलिझम जितकं खाशील तितका वाढेल आणि कॅलरी सरप्लसमध्ये खा, वेट वाढेल. वेट वाढवणं खूप सोपं आहे सिरियसली. म्हणजे मेटाबॉलिझमवरती असतं, कारण की जे एकदम स्किनी लोक असतात ना, त्यांना किती पण खा, त्यांना पचत नाही, त्यांना अंगी नाही लागत. इट्स ऑल अबाउट त्यांचा गट हेल्थ अँड ऑल. तर ते एक क्वेश्चन होता. सेकंड, इम्पॉर्टंट सप्लिमेंट. दोन इम्पॉर्टंट सप्लिमेंट्स आहे, वे प्रोटीन आणि क्रिएटिन. डेली बेसिसवर घेऊ शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. खूप सारे रिसर्च आहे त्यावरती आणि या घेऊ शकता तुम्ही. आणि एक डाएटवरती क्वेश्चन होता की लाईक वे प्रोटीन घेतल्यावर बॉडी बनेल का. इट्स नॉट अबाउट लाईक दॅट, असं नसतं ते. बेसिकली 24 ते 25 ग्राम वे प्रोटीनमध्ये तुम्हाला प्रोटीन भेटतं, राईट. फक्त वे प्रोटीन घेत आहे आणि तुमचं डाईट बरोबर नाही आहे तर काहीच फायदा नाही आहे. खरं बोलू तर तुम्ही पैसे वेस्ट करताय. तुमचं डाईट नीट नाही आहे, तिथे वे प्रोटीन घेऊन काही फायदा नाही आहे. तर लक्ष द्या की डाएटवर जास्त फोकस करताल. वे प्रोटीन नाही घेतले तरी चालेल, कारण की वे प्रोटीनमध्ये कॅलरीज कमी असतात, हार्डली 150 कॅलरीज आणि 24-25 ग्राम्स ऑफ प्रोटीन. तर ते कन्व्हिनियंट ऑप्शन असतो आणि दुधाचं असतं, त्यामुळे काही हार्मफुल पण नाही आहे. क्रिएटिन रोज घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. ते मसलमध्ये वॉटर रिटेन करतं. बाकी बस हे दोनच इम्पॉर्टंट आहे. प्री वर्कआउट तर मी काय सजेशन नाही देणार, ऑप्शनल. घ्यायचं ते घ्यायला तर नका घेऊ. ओके, 3 क्वेश्चन चालू आहेत. हां, कार्डिओ. बेसिकली कार्डिओ जर फॅट लॉसमध्ये असाल तुम्ही तर वर्कआउटच्या आधी, जर गेनिंगवर असेल तर वर्कआउटच्या नंतर, पण कार्डिओ इज इम्पॉर्टंट. नंतर एकाने विचारलेलं, कॅन यू गिव्ह मी अ पर्सनल ट्रेनिंग, आय वॉन्ट, बट नहीं दे सकता. और थर्ड इज लाइक बेस्ट एक्सरसाइज. देर इज नथिंग called best exercise. At the end of the day, you are targeting a muscle. That's important. Like कोणती पण एक्सरसाइज करा, असं कोणती लाईक तुम्ही काहीही करताय, चांगलं वाईट नाही येते, ती एक्सरसाइज होते, ती तुमचा मेन मसलच टार्गेट करते. यू हॅव टू डू विथ ओनली अ गुड टेक्निक, दैट्स इट. और बस कोई बेस्ट नहीं होता, जिसमें आपको कंफर्टेबल है, जिसमें आप अच्छे टेक्निक से वेट लिफ्ट कर पा रहे हो, तो वही सही है. कोई बेस्ट नाम का कोई चीज़ नहीं होता जिससे आपका मैक्सिमम मसल ग्रोथ होगा, वैसे कुछ नहीं होता. कंपाउंड मूवमेंट पे ज़्यादा ट्राई करो, क्योंकि वो ओवरऑल बॉडी अच्छे से इन्वॉल्व करती है. कोर स्ट्रेंथ पे ध्यान दो. बस दैट्स इट. कंडीशन तो दिखाया नहीं, क्या कर रहा हूँ मैं, ऐसे बनूंगा ब्लॉगर. लाइक दिस इज माई करंट कंडीशन. थोड़ा बहुत जा रहा है अंदर. हाँ, विदाउट वैक्यूम इतना है, विथ वैक्यूम इतना है. यू कैन गेट आइडिया. बस सही हो रहा है, धीरे धीरे हो जाएगा. यस, बैक शर्ट ऑफ करूँ या नहीं, मुझे नहीं निकालना शर्ट. हट, बॉडी तो बनने दे भाई. Like, comment, share and subscribe. Bye.